नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे गिरिजाची मैत्रीण विशाखा आलेली आहे. तेव्हा झोपाळ्यावरती अगदी इथे थाटात बसलेली असते उर्वशी. आणि मग ती उर्वशी इकडे विशाखाला आल्याला सांगत असते की तुझ्या मैत्रिणीने एवढं मोठं नुकसान केलेलं आहे रुद्रचं एवढं मोठं नुकसान करूनही तिचं पोट भरलेलं नाही. तिने रुद्रला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. तेव्हा विशाखा स्पष्टपणे सांगते की शक्यच नाही गिरिजा असं कोणाचं नुकसान करणं. तेव्हा ती म्हणते की हो, केले त्याने 45,000 रुपयाला गंडा घातलेला आहे तिने, कारण तिच्यामुळं हे सगळं झालंय. मग तेवढ्यातच तिथे येते वासंती म्हणते, काय चाललंय तुमचं वंश? ज्याचे पैसे गेले तो काहीच बोलत नाही आणि तुम्ही काय? तेव्हा उर्वशी म्हणते, हो, तो माझा मुलगा आहे आणि तो चांगला आहे म्हणून काही बोलत नाहीये. याचा अर्थ असा नाही की जे सगळं काही केलेलं आहे ते चुकीचं नाहीये, कारण ते पैसे गेलेले आहेत त्याचा रुद्रला त्रास तर झालेलाच आहे. तेव्हा वासंती म्हणते की रुद्रने स्वतः सांगितलेलं आहे की अगदी शिकल्या सवरल्यांचे पण पैसे जाऊ शकतात, त्यामुळे तुम्ही गिरिजाला दोष देणं बंद करा आणि पोलीस कंप्लेंट केलेली आहे तर पैशांचं होऊन जाईल, असं वासंती सांगत असते. तेव्हा मात्र ती म्हणते, शेवटी तो माझा मुलगा आहे. असं वासंती बोलल्याबरोबर उर्वशीला खूप राग येतो, कारण उर्वशी कधीच आई होऊ शकत नाही आणि तिला असं वाटतं की का आपल्या बाबतीत असं होतंय आणि का आपल्या बाबतीत ही बाई अशी बोलतेय, कारण रुद्र हा माझा मुलगा आहे असं म्हणणाऱ्या उर्वशीची वासंतीने तर वाट लावलेली असते. उर्वशीला राग येतो आणि उर्वशीने त्या क्षणी तिच्या हातात असलेला ग्लास फेकून मारायला घेतलेला असतो आणि त्याच वेळी नेमकी गिरिजा तिथे येते आणि गिरिजा तो ग्लास हातात पकडते, कारण उर्वशी आणि वासंतीमध्ये चांगलाच राडा चाललेला असतो. दोघेही एकमेकींशी तावातावाने भांडत असतात, कारण उर्वशीचं म्हणणं आहे की तो माझा मुलगा आहे आणि इकडे वासंती म्हणत असते की तो माझा मुलगा आहे. खरं तर रुद्र हा वासंतीचा मुलगा आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण प्रत्येक वेळेस रुद्रच्या बाबतीत असा काहीतरी आगाऊपणा करण्याचं काम हे उर्वशी करत असते. तेव्हा मात्र आता गिरिजा तिथे येते आणि म्हणते की आत्ते सासूबाई, तुम्ही विसरलात, तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली नाहीये, तुम्ही काय चुकलेला आहात ते. आज तुम्ही आईंवरती हात उचललाय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा उर्वशी म्हणते, मी काही करू शकते आणि कसंही वागू शकते, कारण एक गोष्ट तू लक्षात ठेव, या घरची मालकीण आहे मी. त्यावेळेस गिरिजा तिला बोलू लागते की तुम्ही मालकीण, या घरचे मालक करवता आबासाहेब आहेत, तुमचा काही संबंध नाही आहे या सगळ्याशी, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते की हे बोलणारी तू कोण आहे? गिरिजा म्हणते की जे खरं आहे तेच मी बोलत आहे, कारण या घरचे खरे मालक हे आबासाहेब आहेत आणि तुम्ही या घरात आहात, एवढंच लक्षात ठेवा. तेव्हा मात्र उर्वशीला खूप राग येतो. उर्वशीला ही गोष्ट मात्र अजिबात पटलेली नसते. तिला कळून चुकलेलं असतं की आपण आता तोंडावर पडलेलो आहोत आणि आपल्याबद्दल ह्या गिरिजाने जे काय बोललेले आहे ते कुठंतरी तिला पटत असतं. तेव्हा गिरिजा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आबासाहेबांनी आईसाहेबांवर हात उचलला होता तर रुद्रने काय केलं होतं, आता तुम्ही जे काय केलेलं आहे ते जर रुद्र यांच्या समोर आलं तर काय होईल याचा विचार केलाय का? नाही, बघा, तुम्ही याचा विचार केलाय का? जर असं काही झालं तर रुद्र काय करतील, कारण आबासाहेब त्यांच्यासाठी देव आहेत. तरीही आबासाहेबांबरोबर त्यांनी बोलणं बंद केलं होतं आणि त्यांना जाब विचारला होता, कारण ह्या रुद्रच्या आईसाहेब आहेत. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. आता मात्र उर्वशीची चांगलीच नांगी ठेचलेली असते गिरिजाने. उर्वशीला असं वाटत असतं की आपण काही बोलू आणि कसंही बोललो तरीही या घरामध्ये आता मनमानी कारभार आपलाच चालणार आहे. पण गिरिजाने या उर्वशीला चांगलीच लायकी दाखवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता विशाखा आणि त्याचबरोबर गिरिजा वासंतीला घेऊन आत येतात आणि तिला पाणी देतात. गिरिजा म्हणते, आई ठीक आहात ना? तेव्हा वासंती म्हणते की हो. तेव्हा मात्र आता वासंतीला इथे सांगायला आलेली असते ते म्हणजे विशाखा म्हणते, अहो मावशी, काय ऐकून घेताय तुम्ही? अहो खमकवायचं, अरे म्हणले की का रे करायला शिकायचं, एवढं काय त्यांचं ऐकून घेताय? अजिबात त्यांचं ऐकून घ्यायची गरज नाहीये, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे विशाखाला गिरिजा म्हणते, काय हे तू काय बोलतेस, हे सगळं हे कसं बोलतेस असं तू?
असं गिरीजाला ती सांगत असते. ते गिरीजा विशाखाला सांगते. तेव्हा विशाखा म्हणते की अगं तुला पुस्तकं हवी होती ना, ती पुस्तकं द्यायसाठी मी आले होते, बाकी काही नाहीये. हे ऐकल्यानंतर गिरीजा आणि विशाखा दोघी बोलत असतात. आणि मग मात्र इकडे विशाखा म्हणते की हो ग, तेच ना, लक्षातच नव्हतं माझ्या, आणि ती डोक्याला हात लावते. त्यानंतर गिरीजा सांगू लागते की काही गैरसमज झाले होते, ते अशा विचित्र पद्धतीने झाले होते जे कळतही नव्हतं. खरं तर तुला माहिती आहे का अगं, मागे ना मला रुद्रने चिठ्ठी दिली होती. खरं तेव्हा त्यांनी लिहिलं होतं त्याच्यामध्ये प्रभास, पण तो गैरसमज जो होता ना, तो आज नीट झालेला आहे. हे ऐकल्यानंतर दोघीही बोलत असतात. आणि मग इकडे लगेच वासंती म्हणते की बरं झालं तो गैरसमज होता. कसं आहे माहितीये का, नाहीतर तुला जर तेव्हा कळलं असतं की रुद्रप्रताप घोरपडे कोण आहे ते, तो प्रभास नाहीये, तर तू मात्र त्याच्याशी लग्न केलं नसतं, या घरात सून बनून आली नसते, असं ती सांगते. तेव्हा गिरिजा म्हणते की काय हे, आणि असं म्हणत गिरिजा बोलायला सुरुवात करते आणि हसायला लागते. तेव्हा ती म्हणते की तुझ्यासारखी लेक मला मिळाली नसते ना ग. अशा पद्धतीने बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा बोलते विशाखा आहे. तेव्हा वासंती म्हणते की चालेल, तुम्ही दोघी गप्पा मारा, मी ठीक आहे. आणि तू कशाला आलते ना विशाखा? तर गिरिजा म्हणते की चालेल चल. वासंती म्हणते की मी करते स्वयंपाकाला सुरुवात, अजिबात काळजी करायची गरज नाही, तुम्ही दोघी यानंतर, असं सांगितलं जातं. गिरिजा मात्र ठीक आहे म्हणते आणि कामाला लागते. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी घडत असतात. वासंतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि इकडे वासंती गिरिजा दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र गिरिजा म्हणते की चालेल चल विशाखा, आपण जाऊया. असं म्हणत विशाखा आणि वासंती आता दोघीही तिथं गिरिजाला समजवत आहेत. आणि गिरिजा मात्र ठीक आहे म्हणते. आणि गिरिजा विशाखाला घेऊन आता जाते, कारण विशाखा तिला भेटायला खास आलेली असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा गिरिजा रूममध्ये येते आणि तिच्याच तंद्रीत असते. तेव्हा विशाखा आत येते आणि म्हणते मी चालले हा. गिरिजा म्हणते काय झालं? तेव्हा ती म्हणते माझी एक मैत्रीण होती ना, तिला भेटायला मी आले होते, पण कुठंतरी माझी मैत्रीण हरवली, जी खंबीरपणे उभी राहणारी त्या साड्याच्या दुकानामध्ये, त्या पोराला चोरून फोटो काढणाऱ्या पोराला धुधू धुणारी गिरिजा मला नाही दिसत आहे, कारण माझी गिरिजा वेगळीच होती, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की अगं तसं नाहीये काय. मग विशाखा तिला म्हणते मग प्रॉब्लेम काय आहे, ही लोक अशी वागतात, तू त्यांच्या विरोधात आवाज का उठवत नाहीये? कारण तुला का कळत नाहीये, त्या आत्याबाई त्याचबरोबर ती सावी जो काही गोंधळ घालत असतात, मग तू कशी शांत राहते? कारण मी ही गिरिजा पाहिलेलीच नाही, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र गिरिजा म्हणते की अगं तुला कळत नाहीये, कारण त्यांच्यावरती रुद्रचा खूप विश्वास आहे, एवढा सहजासहजी तो विश्वास मोडता येणार नाही ना, म्हणून. आणि कसं आहे अगं, आपण पुरावे दाखवायचे म्हटलं तर यांचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणेच घ्याव्या लागणार आहेत. विशाखाचं म्हणणं असतं की काय हे, म्हणजे तुला कळत नाहीये का? मला ना कळतच नाहीये की तुझं हे सगळं काय चाललंय, कारण एवढ्या शांतपणे कशी राहू शकतेस तू? अगं आत्ताच्या आत्ता रुद्रला तू या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तेव्हा गिरिजा म्हणते की रुद्र त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार, कारण त्या लोकांवर रुद्रचा जास्त विश्वास आहे. विशाखा म्हणते बरं ते जाऊ दे, मला ना ही पटतच नाहीये की तुझा स्वभाव. गिरिजा म्हणते की तुला काय सांगू, अगं देवकी मावशी आहेत ना, त्यांना नागेश्वर साहेबांनी किडनॅप करून ठेवले, आणि ते कुठं असेल त्याचा अंदाज पण आहे आम्हाला, पण एक प्रॉब्लेम येतोय, कारण त्यांना सोडवायचं कसं हेच कळत नाही. कारण नागेश्वर साहेबांना जर कळलं आम्ही त्यांच्या विरोधात काहीतरी डाव करतोय तर खूप अवघड होईल, असे गिरिजा सांगत असते. तेव्हा मात्र गिरिजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर, गिरिजाचं बोलणं ऐकून लगेचच तिथे विशाखा तिला म्हणते की चालेल. आता दोघीही मदत करायचं ठरवतात, कारण गिरिजाच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आपल्या मदतीला येणारी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे सगुणा मावशी. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा आणि विशाखा दोघीही सगुणाला भेटायला निघालेले असतात.
त्याच वेळी रस्त्यात गिरिजाला परत कुशल भेटतो. कुशल आता जामिनावर सुटून आलेला आहे, त्यामुळं कुशलचं एक वेगळंच सुरू आहे. आणि मग कुशल म्हणत असतो की बघ, कसं आहे माहिती आहे का, तू त्या रुद्रप्रताप घोरपडेशी लग्न केलंस, पण माझ्याकडे अशी गोष्ट आहे की तू स्वतःहून माझ्याकडे येशील. आणि मग तो गिरिजाला एक फोटो दाखवतो. गिरिजा म्हणते काय आहे असं, याने काहीच सिद्ध होत नाही आहे. तो म्हणतो बरोबर आहे, मी दुसरा फोटो दाखवतो आणि तू त्याला सोडून माझ्याशी लग्न करशील हे मला खात्री आहे, तू नक्की माझ्याकडे येशील. गिरिजा म्हणते तोंड सांभाळून बोलायचं. मग त्याने तो फोटो दाखवल्यानंतर गिरिजा हादरते, पण गिरिजाला थोडाफार अंदाज असतो की नागेश्वर घोरपडेनं काय केलेलं आहे. मग गिरिजा म्हणते की प्रेमात एवढी ताकद आहे की तू दे ना, मग तुला वाटतं ना एवढं, माझ्याकडे कुठल्याही गोष्टीची मागणी न करता तो पुरावा दे. तेव्हा कुशल तिला म्हणतो की माझ्याशी लग्न कर. गिरिजाला राग येतो. गिरिजा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट तू विसरला असशील, काहीही झालं तरीही माझ्या बाबतीत असं काय झालं तर काय होईल. आणि गिरिजा त्याच्या कानाखाली वाजवते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं, पण त्याला रागही आलेला असतो. त्याचं एकच म्हणणं आहे की मला माहिती आहे गिरिजा त्या घोरपड्याच्या पोराला सोडून माझ्याकडे येणार आहे. पण तो ही गोष्ट विसरलेला असतो की काहीही झालं तरीही ती गिरिजा आहे, आणि गिरिजा आणि रुद्र. कारण याच्या आधीही त्याने खूप वेळा गिरिजाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो, आणि म्हणूनच गिरिजाने आज चांगलंच थोबाड फोडलेलं असतं. आणि त्याला म्हणत असते की तुला एवढं वाटत होतं ना, तर तू देऊ शकला असता, पण त्याला ते द्यायचंच नाही आहे. द्यायचं असतं तर त्याने दिलंच असतं. हे गिरिजालाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे. त्याला फक्त गिरिजाला ब्लॅकमेल करायचं आहे आणि तिला दाखवून द्यायचं आहे की बघ, ही गोष्ट माझ्याकडे आहे आणि तुझ्या बापाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर ही गोष्ट उपयोगाला येऊ शकते. पण गिरिजाने त्याचं थोबाड फोडलेलं असतं आणि त्याला दाखवलेलं असतं की ठीक आहे, कारण गिरिजाकडे फक्त पुरावा नाही आहे म्हणून एवढं सगळं चाललेलं आहे. पण नागेश्वरच्या विरोधात पुरावा असला तरीही या माणसासोबत शक्यच नाही हे गिरिजालाही माहिती आहे. म्हणून गिरिजा त्याला चांगलीच लायकी दाखवते. इकडे चोर चोर करून श्रीमंत ओरडत असतो. श्रीमंतचं पाकिट एका चोराने चोरलेलं असतं. विशाखा नेमकी तिथं पोचलेली असते आणि विशाखा त्या चोराला पकडते, त्याच्याकडचं पाकिट काढून घेते आणि म्हणते हे घ्या तुमचं पाकिट. असं म्हणत विशाखाने ते पाकिट दिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र श्रीमंत त्याला म्हणतो काय रे, चोरी करतोस तू, तुला माहिती आहे का. आणि असं म्हणत त्याला बोलत असतो. तेव्हा तो चोर रडायला लागतो. तो म्हणत असतो की माफ करा, माझी आई आजारी आहे ना. आता श्रीमंत कसा आहे ते आपल्याला माहिती आहे, तो इमोशनल आहे आणि हा चोर पण त्याला बरोबर बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता श्रीमंत लगेचच त्याचं ऐकायला सुरुवात करतो, कारण चोराने काही म्हणलं तरीही श्रीमंतला पटलेलं असतं. आणि श्रीमंत म्हणतो हे घे पैसे, तुझ्या आईवरती उपचार कर. आणि असं म्हणत श्रीमंतने ते पैसे त्याला दिलेले असतात. इकडे रुद्र घरी आलेला असतो. गिरिजा गिरिजा करत आलेला आहे. आता ह्या सावीला आणि उर्वशीला मात्र हे पटत नसतं. तेव्हा सावी म्हणते की गिरिजा बाहेर गेली कुठंतरी. रुद्र म्हणतो कुठं गेलेत. ती म्हणते नाही माहिती, ती काही सांगून जाते का, मावशीला सांगितलं असेल, मी विचारते. असं म्हणत नाटक करत ती विचारायला जायचं नाटक करते. त्यानंतर रुद्र म्हणतो की ठीक आहे. आता सावी आणि त्याचबरोबर उर्वशी तिथं आलेले आहेत. सावी म्हणते की मला ना रुद्र तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो काय झालं. अरे मला ना ते देवीच्या मंदिरात जायचं आहे, तिथं असा एक दगड आहे ना, त्याच्यावरती डोकं ठेवलं की आपण जी मागितलेली विश आहे ती पूर्ण होते. तेव्हा रुद्र म्हणतो की हो आहे. असं म्हटल्याबरोबर ते गिरिजा नाही आहे तोपर्यंत हे सगळं आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करून घ्यायचं आहे, एवढंच ह्या दोघींच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि दोघी त्याच पद्धतीने ठरवत असतात. आता गिरिजाला चांगलंच जळली पाहिजे गिरिजा, एवढाच विचार ह्या दोघींच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र आता रुद्र म्हणतो की ठीक आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजाला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे. आणि म्हणून गिरिजा आणि त्याचबरोबर विशाखा त्याबरोबर गावाबाहेर जे घर आहे घोरपड्यांचं तिथं पोहोचलेले असतात. आणि तिथं गेल्यानंतर गिरिजा तिच्यासोबत विशाखा असते तिच्या मदतीला. दोघेही तिथं पोहोचलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्या वॉचमनला विशाखा गंडवते आणि मग दोघीही पुढे जातात. आणि मग
गिरिजा आत जाऊन पाहते. तिला आवाज येतो. नागेश्वर तिथं ओरडत असतो की सांग सांग तुझी मुलगी कुठं आहे, सांग लवकर. तेव्हा तिला देवकी म्हणत असते की नाही, मला माहीत असतं तरीही मी तुला सांगितलं नसतं. आता तर मला माहीतच नाही आहे की कुठं आहे ते, असं देवकीने सांगितलेलं असतं. आणि नेमकं गिरिजाला आता कळतं की तिथं जे बोलणं चालू आहे तिथं देवकी मावशी आहेत. इकडे वासंती देवीच्या पुढे हात जोडून आहे. माझ्या मुलीचं रक्षण कर. आज माझी मुलगी या घरच्या खऱ्या मालकिनीला शोधायला गेलेली आहे. माझ्या मुलीचं रक्षण कर, असं घडत असतं. गिरिजा मात्र आता तिथं पोहोचली. तिला कळलंय तिने आता रुद्रला फोन केलेला आहे आणि रुद्रला बोलावून घेतलेलं आहे. गिरिजा रुद्रला म्हणते की ते या. आणि आता रुद्र आणि गिरिजा दोघंही त्या घरात जातात. दरवाजा उघडल्यानंतर रुद्रने तिथे देवकीला पाहिलेलं आहे आणि सत्य समोर आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.